नमस्कार, मी शीतल. लोकनृत्य गणेश दर्शन सोहळा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. आज 5 दिवसांच्या गणरायांचा निरोप आहे. अर्थातच भाविकांचं मन भरून आलं असेल तर त्यांच्या काही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. नमस्कार. आज 5 दिवसांच्या गणरायांचा निरोप झाला तर कसं वाटत आहे? खूप चांगलं वाटतंय, कारण सुमारे 5 दिवस झाला आपला हा धार्मिक सण आपण साजरा करतोय. आणि आत्ता मला सुद्धा खूप वाईट वाटते, कारण एखादा पाहुणा आल्यानंतर जसं आपण त्याची स्वागताची तयारी करतो तशी आम्ही गणपतीसाठी खूप केलेलं होतं. म्हणजे लवकर उठायचं, आरती करायची, त्याच्यानंतर दिवसभराचं गौरीची प्रतिष्ठापना असेल किंवा गौरीचं आगमन, त्याच्यासाठी वेगळे वेगळे पदार्थ, हे सगळं खूप चांगलं एन्जॉय केलं. मस्त वाटलं गणपतीचं आगमन. आणि आता निरोप घेताना सुद्धा खूप वाईट वाटते. अर्थातच हा बाप्पा 5 दिवस आपल्या बरोबर असतो आणि एक घरातला गडबडीचे झाले आणि घरातला एक पाहुणा गेल्यासारखं आज वाटतं. आणि असं वाटतं की बाप्पा आपल्यापासून लांब जाऊच नये, आणि म्हणून तर आपण शेवटी म्हणतो की पुढच्या वर्षी लवकर या. तुम्ही खूप छान आम्हाला सांगितलं आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि अष्टेकर ज्वेलर्स तर्फे नमस्ते. आज कृत्रिम तलावामध्ये तुम्ही विसर्जनासाठी बाप्पाला आणलं आहे, तर थोडंसं याविषयी सांगा. ह्याच्या पाठीमागचा उद्देश हाच आहे की निसर्गाचं आपण सगळ्यांनी रक्षणच केलं पाहिजे. हा गणपती जो येतो तो विघ्न हरायला येतो, आणि कदाचित आपण ज्या POPच्या मूर्ती किंवा कृत्रिम रंगाच्या मूर्ती करतो त्या विरघळत नाहीत, आणि कदाचित ह्या केमिकलमुळे त्या पाण्यात असलेले जलचर यांच्यासाठी आपण कदाचित विघ्न निर्माण करतोय. ते विघ्न होऊ नये म्हणून ही जी मूर्ती माझ्या हातात आहे ही तुम्ही पाहू शकता. यात कुठलाही कलरचा केमिकलचा रंग नाही आहे. ही मूर्ती जी रंगवलेली आहे ती फक्त हळदी आणि कुंकू ह्याच्याच माध्यमातून रंगवलेली मूर्ती आहे. ही खरोखर मातीचीच आहे, त्यात थोडासा शाडू मिक्स केला आहे की ती मूर्तीला आकार यावा म्हणून. उद्देश हाच आहे की कुठेही प्रदूषण होऊ नये. आणि कदाचित आपल्या शास्त्राप्रमाणे जेव्हा आपण हा सण साजरा करत आहोत तर शास्त्रात जे लिहिलेलं आहे की मूर्ती कशी असावी त्या पद्धतीनं ही मूर्ती मिळाली आहे. मंगळतळ्यावरती ह्याचं दुकान आहे, आणि मी सगळ्यांना आव्हान करीन की पुढच्या वर्षी सगळ्यांनी ह्या पद्धतीच्या मूर्ती घरोघरी कराव्यात आणि त्यांचं विसर्जन नगरपालिका जी आपल्या सहाय्य करते अशा कृत्रिम तलावात विसर्जन करू. ह्याच्याबरोबर जे निर्माल्य त्याचंही विसर्जन यांनी जे आपल्याला व्यवस्था करून दिली त्यातच तलावात करूयात. निसर्गाचं रक्षण करणं हेही आपलं कर्तव्य आहे. आपण त्याच भावनेतून करूयात. गणपती बाप्पा मोरया. खूप छान तुम्ही माहिती सांगितली आमच्या प्रेक्षकांना. खरंच तुम्ही पाहू शकता यांची मूर्ती लहान स्वरूपाची, त्याचबरोबर पूर्णपणे आपल्याला कळू शकते की शाडूच्या पण यामध्ये खूप कमी वापर आहे, पूर्णपणे मातीचा वापर आहे. मी अजून एक तुम्हाला असा प्रश्न विचारेन की 5 दिवसांचा गणपती बाप्पा आता आपला निरोप घेत आहे, तर काय भावना आहेत तुमच्या? नक्कीच हा लाडका बाप्पा घरात होता, रोज त्याची आरती करत होतो, हा घरातला एक सदस्य झाला होता. नक्कीच त्याचं विसर्जन करताना सगळ्यांचंच आपल्या मराठी माणसाचं मन नक्कीच भरून येणार आहे. आणि घरी गेल्यावर जेव्हा जिथं याचा स्थानापन्न केलं होतं ती मोकळी जागा बघून मन नक्कीच भरून येतं. पण हा आपल्या बरोबर आहे आणि हा आपल्या सगळ्यांचं विघ्न हरणार आहे. आणि पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षाही मोठ्या आनंदात आपण हे सगळेजण स्वागत करणार आहोत. आणि अर्थातच बाप्पा आज जरी तुमचा निरोप घेत असला तरी पण त्याचा आशीर्वाद आपल्यासोबत वर्षभर असतो आणि लवकरच तो पुढच्या वर्षी येईल. तर तुम्ही आम्हाला इतकी छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. की 5 दिवस झाले बाप्पा आपल्या घरी होते आणि आज अचानक आता तुम्ही घरी गेल्यानंतर ते नसणार आहे, तर ही भावना जी आहे तर काय वाटत आहे याबद्दल? नाही, म्हणजे करमणार नाही आहे खरं. 5 दिवस छान वाटत होतं. सगळं नैवेद्य त्या गडबडीत. बरं, आरती नैवेद्य म्हणाला तुम्ही आत्ता, तर मग या 5 दिवसांमध्ये कोणकोणत्या प्रकारचे नैवेद्य तुम्ही केले? पुरणपोळी आणि मोदकाचे तर म्हणजे प्रकार नेहमीच आपलं मोदक, तळणीचं मोदक, अशा पद्धतीने पेढ्यांचे मोदक. ठीक आहे. मी काकांना विचार 5 दिवस तुम्ही कशा पद्धतीने सेलिब्रेशन केलं? ॲक्च्युली आमच्या घरामध्ये गणपतीची परंपरा ही फार वर्षापासून चालू आहे आणि आमच्या वडिलांनी सुरुवात केली होती त्याची सातारमध्ये आल्यानंतर. आता इतक्या वर्षानंतरसुद्धा आम्हाला पूर्वी एवढं सेलिब्रेशन करायला भेटतं. पूर्वी आम्ही लहान असताना प्रत्येक घरात जाऊन गणपतीच्या
रेखा प्रसादाचा आस्वाद घेत होतो ते आता लहान मुलांकडे बघून पुन्हा तीच गोष्ट करावीशी वाटते. आज जेव्हा इथं विसर्जन करायला आलो आहे तर हे संकल्पना खूप चांगली आहे की नैसर्गिक जे स्रोत आपल्या काकात म्हणले त्याप्रमाणे कमी झालं, पण जास्तीत जास्त स्रोत वाढण्यासाठी आपणच त्याचे संवर्धन केलं पाहिजे. आपल्या गरजा मर्यादित ठेवून त्याचा नैसर्गिक संपत्तीचा वापर आपण आपल्या उत्कर्षासाठी केला पाहिजे. मी तुम्हाला विचारेन, काकांनी आत्ता सांगितलं की मुलांवर संस्कार या विषयाबद्दल ते थोडेसे बोलले, तर मुलांवर संस्कार व्हावेत यासाठी गेले 5 दिवस तुम्ही काय काय केलं? आता आमच्या घरातच बघा, हा आमचा छोटा आहे, तर हा दंगामस्ती भरपूर करत असतो. पण आता गेले 5 दिवस मी ऑब्झर्व करतोय की त्याला म्हणजे सांगायची पण गरज पडत नाही की देवाची आरती चालू आहे. जशी घंटा वाजली की हा पळत येतो आणि सावधानशीत उभं राहतो. त्यामुळं आणि ही लहान मुलं कशी आवडीने सगळं देवाचं करतात आणि त्यामुळे एक प्रकारची त्यांच्यामध्ये तीच भावना आणि परंपरा रुजू होत असते. आणि ह्याचा आम्हाला खूप आनंद होतो की लहान मुलं ती मनापासून देवाची आरती म्हणा किंवा पूजा म्हणा मनापासून करतात. त्यामुळं आपले जे पूर्वपार चालत आलेले जे संस्कार आहेत ते तसेच चालू राहतात. आणि त्यामुळे आम्ही म्हणजे आता आमचं 26वं वर्ष आहे की आम्ही गणेशोत्सव साजरा करतो घरी. त्यामुळे ही अखंड परंपरा आमच्या घरात तशीच चालू आहे. त्यामुळं एवढं सांगायचं. खूप छान. तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि अष्टकर ज्वेलर्सतर्फे तुम्हाला हे गिफ्ट वॉच. कृष्णा राजाराम अष्टकर ज्वेलर्स. कृत्रिम तलावामध्ये तुम्ही विसर्जनासाठी बाप्पाला आणलं आहे, तर आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल याबद्दल? प्रेक्षकांना असे संदेश देईन की दिवसेंदिवस या गणपती विसर्जन करताना प्रदूषणाचा हे वाढायला लागलेला आहे. त्याच्यामुळे आपण कृत्रिम तळ तयार केलेलं आहे आणि आपण जे विसर्जन माहुलीला करतो ते आपल्या पिण्यासाठी पाण्याचा वापर करतो आणि त्यात मूर्ती काय लवकर विसर्जन होत नाही, तेच पाणी आपण दूषित झालेलं पितो. त्याच्यामुळं आता कृत्रिम तलावाची जी निर्मिती केलेली आहे त्यात सर्व जणांनी कृत्रिम तलावात विसर्जन मिरवणूक गणपतीचं विसर्जन करून सहकार्य करावं असं मी सर्वांना विनंती करतो. खरी गोष्ट आहे, कृत्रिम तलावाचा सगळ्यांनी वापर करावा. तुम्हाला विचारेन, आज निरोप समारंभ, गणपती बाप्पा आज जाणार आहे, काय वाटतं? आज 4 दिवसा गणपतीचा उत्सव साजरा केला, 5 दिवस खूप आनंदात साजरा केला आणि आज जरा थोडं दुःख होतं आहे, मुलंही थोडी नाराज आहेत, पण गणपती आहेत त्यांचं विसर्जन करायलाच पाहिजे आणि आज उत्साहामध्ये आम्ही गाजत आणून विसर्जन करतोय आणि खूप एन्जॉय केलं 5 दिवस. या आता घरी गेल्यानंतर हा जो आपला लाडका बाप्पा आहे तो दिसणार नाही आहे, तर कसं वाटतं? त्याचं दुःख आहेच आहे, पण शेवटी गणपती आहे तो विसर्जन तर करायलाच पाहिजे. त्याच्यामुळे आज विसर्जन करून घरी आनंदात जायचं आणि आनंदात साजरा करायचा आणि या बाप्पाचा आशीर्वाद आहेच आपल्याबरोबर. पुढच्या वर्षी बाप्पाने लवकर यावं अशी बाप्पाचरणी विनंती करून सर्वांना सुखी ठेवून सुख समृद्धी आणि भरभराटीचं देव असे गणपतीच्या चरणी प्रार्थना. तुम्हाला विचारेन की 5 दिवस गणपतीमध्ये काय काय एन्जॉय केलं?
आम्ही भरपूर एन्जॉय केला. डेकोरेशन केलेलं खूप सुंदर, लायटिंग वगैरे केलेले आणि महादेवच्या पिंडीचं डेकोरेशन केलेलं. सगळं इको फ्रेंडली गणपतीचं होतं आमचं. आणि पूर्ण महादेवची पिंड शिवरून धबधबा केला पूर्ण, त्याच्या खाली महादेवची पिंड होती. साईडने सगळं निसर्ग सुंदर केलेलं. आणि धारेश्वरचं आहे माहिती ना, हां धारेश्वर दिवशी ते पूर्ण डेकोरेशन केलेलं. आणि त्याचे फोटो करून काढलेले आहेत, तुम्हाला बघायला भेटतील ते कळायचं. आणि आमचा 5 दिवस खूप आनंदाचे आणि सगळ्यांना भरभराटीचे आणि समृद्धीचे जावं सगळ्यांची. म्हणजे दरवर्षी तुमचं डेकोरेशन वेगवेगळं आणि काहीतरी कन्सेप्ट असते असं आहे. तर तुम्हाला विचारेन 5 दिवसामध्ये प्रसादाचं काय नियोजन होतं? 5 दिवस गणपतीचे आले म्हटलं की रोज नवीन काहीतरी पदार्थ करायचे, कारण या निमित्तानं सर्व लोक आपल्या घरी येतात. मग त्यांना काहीतरी नवीन आणि आपल्या बाप्पाच्या निमित्तानं आपण घरात पण उत्साहानं काहीतरी नवीन करत असतो. त्यामुळे आम्ही रोज नवीन मेनू काहीतरी करायचं. जसं की कधी बेसनाचे लाडू, कधी फ्रूटचा म्हणजे फळांचा नैवेद्य अशा प्रकारे. आणि गौरी आणायच्या घरात म्हटल्यानंतर आमच्या आधीपासूनच तयारी असते की ह्या वर्षी कशा प्रकारे बसवायच्या. मग आम्ही कधी उभ्या राहिलेल्या, कधी बसलेल्या, कधी म्हणजे असं वेगवेगळे डेकोरेशन करतो दरवर्षी आणि आनंदात आम्ही 5 दिवस साजरे करतो. ठीक आहे. बरं, शेवटचा प्रश्न हा विचारेन, जाता जाता पप्पाला काय मागणार? जाता जाता आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की बाप्पांना सर्वांच्या घरात सुख समृद्धी आणि समाधान आहे आणि आरोग्यदायी सर्वांना ठेवावे, एवढीच आमची बाप्पाचरणी प्रार्थना. बरं, एकदा मोठ्याने बोला. गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी. धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल. अष्टकर ज्वेलर्सतर्फे तुम्हाला हे रिव्ह्यू आवडले. थँक्यू. कृष्णा राजाराम अष्टकर ज्वेलर्स. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स मध्ये आपलं स्वागत आहे. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. सुवर्ण नाते मनात गाठे, आपुलकीचा गंध. KRA ज्वेलर्स, जिथे 52 कशी सोन्याला लाभले आधुनिकतेचे कोंदण. अतूट बंध विश्वासाचे, पिढ्या पिढ्यांचे. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, सोन्या मारुती चौक, पुणे. एम्पायर स्टेट, चिंचवड. फिनिक्स मार्केट सिटी, नगर रोड आणि कचेरी रोड, बारामती. नमस्ते. मी फर्स्टली तुम्हाला हे विचारेन, छान असं ड्रेसिंग केलं आहे तुम्ही मुलीचं, तर मुलीवर या 5 दिवसांमध्ये संस्कार व्हावे किंवा काय, यासाठी तुम्ही काय काय केलं? ॲक्च्युली आपली भारतीय संस्कृती आहे ही, त्यामुळं आपण किती बिझी असलो तरी आपल्या पुढच्या पिढीला हे सगळं यावं किंवा आपण आपल्यावर जे संस्कार केले ते आपल्या पुढच्या पिढीला पण द्यावेत. त्यामुळं आमच्या बिझी शेड्यूलमधनं आम्ही वेळ काढायचा आणि तिला थोडंसं बोलायला शिकवणं, गणपती बाप्पा मोरया किंवा हातात घंटी देणं, प्रसाद दाखवणं, अक्षता टाकणं, पूजेत सहभागी करून घेणं, हे सगळं आम्ही केलं आहे. खूप छान. मी सरांना विचारेन की बाप्पाचा आज निरोप आहे, तर काय भावना आहेत तुमच्या? खरं तर आम्ही 5 ते 7 दिवस जो गणपती असतो तो खूप आनंदाने सगळे एकत्रित साजरा करतो आणि घरात खूप छान वातावरण असतं. सगळे बिझी शेड्यूलमधून आरतीसाठी वेळ काढतात, संध्याकाळी सगळे एकत्र असतात आणि आजपासून सगळे पुन्हा आपापल्या कामात असणार आहे. आजपासून एक थोडंसं उदास वातावरण होतं तयार, पण नंतर मग ठीक आहे, सगळे बिझी आपल्या शेड्यूलमध्ये बिझी होतात, चालू होतात. पण 5-6 दिवस आम्ही सगळे एकत्रितपणे साजरा करतो. मी तुम्हाला विचारेन की या 5 दिवसांमध्ये तुम्ही काय काय केलं? मी भरपूर काय काय केलं देवाला, म्हणजे मला कसे 5 दिवस गेले तेच समजलं नाही. पहिल्या दिवशी नारळाचे मोदक गव्हाचे, दुसऱ्या दिवशी सारणाचे मोदक मैद्याचे, तिसऱ्या दिवशी खव्याचे मोदक, 5व्या दिवशी तांदळाचे मोदक, असं म्हणजे गणपतीला वेगवेगळ्या प्रकारचा प्रसाद करणं किंवा दुवा करणं, 21 दुवाची माळ घालणं, याविषयी मला भावनेची म्हणजे खूप आवड आहे पहिल्यापासून गणपतीची. आणि तेवढेच आमचे सर पण करतात, सुनबाई पण करतात, त्यामुळं खूप आनंद वाटतो. त्या दोघांना पण आवड तेवढीच आहे. खूप छान. मी तुम्हाला विचारेन, कृत्रिम तलावामध्ये आता तुम्ही विसर्जनासाठी बाप्पाला आणलं आहे, तर याविषयी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? खरं तर आपण सण साजरे करतो आणि आपल्या जुन्या परंपरा आहेत
त्यासुद्धा आपल्याला पाळायच्या आहेत आणि नवीन पर्यावरण ते पण जपायचं आहे. तर माझं सगळ्यांना सांगणं असं असेल की आपण सगळ्यांनी कृत्रिम तलावातच विसर्जन करूयात आणि पर्यावरणाचं हानी टाळूया, रक्षण करूया. खूप छान असा सल्ला तुम्ही दिला आम्हाला. खूप छान बोललात तुम्ही आणि तुमचा वेळ आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद. आणि अष्टेकर ज्वेलर्सतर्फे मला हे गिफ्ट थँक्यू. नमस्कार. 5 दिवसाच्या गणपतीचा निरोप झाला आता, तर 5 दिवस तुम्ही काय काय एन्जॉय केलं? गणपतीची सेवा केली, वेगवेगळे गणपतीचे जे आवडते जे काय नैवेद्य होते ते केले, गणपतीची आराधना केली, प्रार्थना केली. गौरी येतात त्याच्यामध्ये गौरीचं हळदी कुंकू वगैरे त्याच्यामध्ये सगळी एन्जॉयमेंट. बरं, आता बाप्पाचा निरोप तुम्ही घेतला, काय भावना आहे? वाईट वाटतंय. 5 दिवस येतात तेवढ्या आनंदात आपण आणतो. पहिल्या दिवशी सगळे आनंदात, सगळं घरातलं वातावरण पूर्ण छान असतं आणि जाताना फार म्हणजे असं भरून येतं की म्हणजे लगेच निघालेत आणि 5 दिवस कसे जातात ते कळत पण नाही. खूप भरून येतं. शेवटचा प्रश्न मी हे विचारेन, जाता जाता बाप्पाला काय मागणं मागितलं? मागणं काय नाही, सगळ्यांना सुखी ठेव, आनंदी ठेव, सगळ्यांच्या इच्छा जे काय असतील ते पूर्ण कर. खूप छान, खूप छान तुम्ही आम्हाला माहिती सांगितली आणि तुमचा वेळ दिल्याबद्दल अष्टेकर. नमस्कार. माझं नाव चारुशीला मोहिते, मी MIDCमध्ये राहते आणि गणेशोत्सव हा आमच्या सगळ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. यामध्ये एक म्हणजे 2-3 चांगल्या गोष्टी आहेत की एक तुमचं धार्मिक तुमचं हे होतं, पण पर्यावरणाचा ऱ्हास न होता तुम्ही कंपल्सरी सगळ्यांनी असं हे केलं पाहिजे की शाडूच्या मूर्ती तुम्ही वापरल्या पाहिजेत. मी पण शाडूच्या मूर्तीची अगदी रविवार संध्याकाळपर्यंत मी शाडूच्या मूर्तीच्या शोधात होते, पण मला ती उपलब्ध झाली नाही. शेवटी 11th आवरला मी POPची आणली, पण तरीसुद्धा मी त्याचं विसर्जन म्हणजे आज विसर्जन आहे पण मी त्याचं विसर्जन ऑलरेडी घरी केलेलं आहे मोठ्या पातेल्यात असं हे करून. आता फक्त पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून मी ते इथं आणून पुन्हा एकदा त्याचं हे करते आहे, मूर्तीदान करते आहे की तो कुठंतरी म्हणजे आपल्याला त्याचं काही परत हे होऊ नये, काय म्हणू आता मी, म्हणजे त्याला कुठं गालबोट लागू नये की फक्त घरीच ठेवलं म्हणून आता इथं आणून देते. इथं नंतर त्याचं योग्य प्रकारे निसर्गाचा कुठलाही ऱ्हास न होता त्याचं व्यवस्थित हे होईल, विसर्जन होईल. मी म्हणजे खरी गोष्ट आहे की यावर्षी लोकांच्या मागण्या भरपूर होत्या शाडूच्या मूर्त्यांसाठी, परंतु एक व्यापाऱ्यांकडून मार्केटमधून उपलब्ध झाल्या नाहीत तेवढ्या मूर्ती. मी अजून एक असं विचारेन की आता 5 दिवसांचे गणपतीचा निरोप आहे, तर जाता जाता त्याला काय मागणं मागा? जाता जाता हेच मागीन की निसर्गाचा कमीत कमी ऱ्हास व्हावा, पर्यावरणाचा समतोल सगळ्यांनी राखला पाहिजे, एवढंच मी सांगेन. आणि कृत्रिम तलावामध्ये तुम्ही आत्ता विसर्जनासाठी बाप्पा आणला आहे, तर आमच्या प्रेक्षकांना त्याबद्दल काय सल्ला द्या? सगळ्यांनी म्हणजे मी हे सांगेन, सगळ्यांना अगदी आवर्जून सांगेन की कुठंही विहिरीमध्ये किंवा असं हे न करता सरळ तुम्ही इथं आणून सगळ्यांनी विसर्जन करा. ही जबाबदारी शेवटी शासनाने घेतलेली आहे, पर्यावरणाचा कुठंतरी ऱ्हास होतो आहे, त्यामुळं ह्याचं सगळ्यांनी चांगल्या प्रकारे इथं मूर्तीदान करावं. जसं मी केलेलं आहे असं ज्यांना शक्य नाही त्यांनी घरी विसर्जन करा, इथं आणून मूर्तीदान करा की ज्यामुळं पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही आणि पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. धन्यवाद. तुम्ही खूप छान सल्ला आणि खूप छान माहिती सांगितली आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल देखील धन्यवाद. आणि कृष्ण राजाराम अष्टेकर ज्वेलर्सतर्फे छान अशी पारंपरिक वेशभूषा केलेले भक्त बाप्पाचे आपल्या सोबत आहेत. नमस्कार. मला सांगा, 5 दिवसामध्ये कशा पद्धतीने सेलिब्रेट केला गणपती बाप्पाचा हा उत्सव? गणपती उत्सव हा आता माझ्या घरातला पहिलाच उत्सव आहे. मी घर घेतलं नवीन, त्यानंतरचा गणपती हा माझ्या घरातला पहिलाच आहे. या अगोदर परंपरा माझ्या आईवडिलांकडे वगैरे गणपती असतो, तर पहिल्यापासून आमच्याकडे गणपती बसवण्याची परंपरा आहे की 10 दिवसाचा अनंत चतुर्थीपर्यंत गणपती असतो. पण हल्ली आता जॉब म्हणा किंवा आणखीन काही कारणास्तव गणपती 10 दिवस ठेवणे शक्य होत नाही आणि त्याची पाळणुकी होत नाही तेवढी त्यापेक्षा. आणि घरातील व्यक्तींकडे आपण जर पाहिलं तर नोकरी करून जेवढं देवधर्म करणं शक्य होत नाही.
जे करता येईल जेवढी सेवा करता येईल तेवढी डोळे बाबडे सेवा मानून घेऊन गणपतीचा आज आपण विसर्जनासाठी इथं घेऊन आलो. मी तुम्हाला विचारेन की आत्ता बाप्पाला जाता तर काय मागणं मागितलं? आरोग्य सगळ्यांना चांगलं दे आणि निसर्गाचा पाऊस पाणी असं व्यवस्थित पडू दे, सगळ्यांना सुख समाधान लाभू. ठीक आहे. इथं चिल्लर पार्टी पण आहे. काय काय एन्जॉय केला 5 दिवसामध्ये? आम्ही खूप मजा केली. मोदक खाल्ले, परत दुर्वा निवडले, मजा केली आणि अथर्वशीष पठण केले. वा खूप छान. आरती केली आणि मोदक खाल्ले म्हणलं, मग प्रसादामध्ये यावेळेस काय काय केलेलं मम्मीने? पुरणपोळी केलेली, मोदक केलेले, शिरा केलेला. वा छान. बरं मी अजून एक असं विचारेन की कृत्रिम तलावामध्ये तुम्ही विसर्जनासाठी मूर्ती आणली, तर याबद्दल काय सल्ला द्याल आमच्या प्रेक्षकांना? सध्या पर्यावरणाचा जो काही ऱ्हास होतो, मानव निर्मित असेल, निसर्ग निर्मित असेल, तर निसर्गाचा ऱ्हास होऊन यासाठी हा जो शासनाचा उपक्रम आहे, मी शासकीय नोकरच आहे आणि या बाबतीत मी काम करतो, जलस्वराज्य वगैरे प्रकल्पामध्ये मी काम करतो आता. तर हा जो प्रकल्प आहे तो खरंच चांगला आहे की जेणेकरून जे मातीच्या वस्तू बनत आहेत त्या मातीतच व्यवस्थित त्याच्या जागत आणि त्याचं परत खतरूपानं रूपांतर होऊन परत त्यातून पिकाचं उत्पादन चांगलं व्हावं, त्यासाठी हा उपक्रम आहे तो खरंच चांगला आहे. आणि सगळ्यांनी माझं असं मत आहे की सगळ्यांनी एक कृत्रिम तलावामध्येच त्याचं विसर्जन करावं किंवा मूर्ती जर दान केल्या तर मूर्ती दान केल्या तरी तो उपक्रम चांगला आहे की त्यापासून पाण्यामध्ये जी दुर्गंधी वगैरे निर्माण होणार ते होणार नाही. बरं मी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारेन की एवढे दिवस बाप्पा आपल्या सोबत होता आणि आज त्याचा निरोप तुम्ही घेतला, तर काय भावना आहेत तुमच्या? खरं असं खूप वाईट वाटतंय की 5 दिवस आपण खूप सेवा केली, आता जाताना खरंच अक्षरशः खूप भरून येते की शब्द फुटत नाही. तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिला आणि इतकी छान आम्हाला माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद. आणि अष्टेकर ज्वेलर्स तर्फे तुम्हाला हे कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स मध्ये आपलं स्वागत आहे. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. सुवर्ण नाते मनात दाटे आपुलकीचा गंध. KRA ज्वेलर्स, जिथे 52 कशी सोन्याला लाभले आधुनिकतेचे कोंदण. अतूट बंध विश्वासाचे पिढ्या पिढ्यांचे. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, सोन्या मारुती चौक, पुणे. एम्पायर स्टेट, चिंचवड. फिनिक्स मार्केट सिटी, नगर रोड आणि कचेरी रोड, बारामती. लोकनृत्य गणेश दर्शन सोहळा प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. यामध्ये आज आपण 5 दिवसांच्या गणपतीचा निरोप घेतला. हा आमचा आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. 23 99 36 या क्रमांकावर. तोपर्यंत नमस्कार.